नमस्कार, मी शेखर नानसकर. निसर्गांच्या सिरीजमध्ये आपण जंगलांसंबंधी निराळ्या गोष्टी पाहणार आहोत. आता सीझन सुरू होईल. जास्तीत जास्त लोक जंगलात जायला लागतील. काही जण 1-2 दिवसाकरता जंगलात जातील, काही जण नॅशनल पार्क्समध्ये जातील, काही जण अभयारण्यांमध्ये जातील. पण जंगलात जाण्याचा ट्रेंड हा सुरू झाला आहे. म्हणजे एकेकाळी हा ट्रेंड ट्रेकिंगला होता. 60 ते 70, 80च्या दरम्यान जास्तीत जास्त तरुण हे ट्रेकिंगला जायचे. हे ट्रेकिंगचं कन्व्हर्जन हळूहळू जंगलांमध्ये झालं आणि जंगलांमध्ये एक फार मोठा प्रवाह फ्लो असा जंगलांच्या बाजूला जायला लागला. हे जंगलात जावंसं आपल्याला वाटतं याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की आपल्याला काहीतरी शांतता पाहिजे, आपल्याला काहीतरी वेगळं पाहिजे. शहरी जीवनापासून, इथल्या धकाधकीपासून, इथल्या सगळ्या गर्दीपासून काहीतरी वेगळं पाहिजे. थोडक्यात मला निसर्ग पाहायचा असतं म्हणून मी त्या ठिकाणी जातो. परिपूर्ण निसर्ग मला फक्त तिथं दिसू शकतो म्हणून मी त्या ठिकाणी जातो. पण या इथं जाण्याच्या आधी काही गोष्टी आपल्या मनाशी पक्क्या असायला पाहिजेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी माझं अस्तित्व हे ऑड आहे हे आपल्या मनाशी पक्कं धरलं पाहिजे. मी त्या भागातला नाही आहे, मी त्या भागात ऑड मॅन आउट आहे. तिथल्या सगळ्या इकोसिस्टीममध्ये, तिथल्या सगळ्या सिस्टीममध्ये मी नाही आहे. मी स्वतःला तिथं बसवतो आहे आणि म्हणून मी तिथं जाण्याने काहीतरी डिस्टर्बन्स तयार होणार आहे. तिथल्या सगळ्या सिस्टीममध्ये काहीतरी हालचाल होणार आहे. तिथल्या प्राण्यांना काहीतरी त्रास होणार आहे. आणि म्हणून एक डोक्यात ठेवलं पाहिजे की माझी तिथं खरंच गरज नाही आहे. कारण जंगलाच्या ज्या भागात आपण जाणार आहोत त्या भागात जे प्राणी राहतात त्या प्राण्यांचं काहीतरी दिवसाचं रुटीन आहे. ते कधीतरी पाण्यावर येणार असतात, कधीतरी शिकारीला जाणार असतात, कोणी गवत खायला जाणार असतं, कोणी त्या प्राणी वाटांवरून जाणार असतो, कोणी मादीच्या मागं जाणार असेल, काही असेल. पण त्यांचं काहीतरी रुटीन आहे आणि ते रुटीन आपल्यामुळे डिस्टर्ब होणार आहे. ह्याचं कारण आपण कुठेतरी जंगलामध्ये राहणार आहोत, कुठेतरी त्यांच्या वाटांवर जाणार आहोत आणि त्यांच्या वाटांवरनं जाताना आपल्यामुळे त्या ठिकाणी डिस्टर्बन्स होणार आहे. हा डिस्टर्बन्स पक्का लक्षात ठेवा, ज्याच्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की आपली तिथं गरज नाही आहे तरीही आपण त्या ठिकाणी जातो आहे. असं आपलं लक्षात ठेवल्यानंतर किंवा हा मुद्दा आपल्या डोक्यात धरल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की जर माझी तिथं गरज नाही आहे तर मी त्या ठिकाणी का जातो आहे. तर कदाचित मला निसर्गाची आवड आहे म्हणून मी तिथं जातो आहे, किंवा मला काहीतरी गोष्टींची माहिती घ्यायची म्हणून मी तिथं जातो आहे आणि तिथे गेल्यानंतर मी अत्यंत सिरियस असणार आहे. जंगल हे मजे करता नाही आहे, ट्रेकिंग मजे करताय. ट्रेकिंगला आपण जातो, त्या ठिकाणी कॅम्प फायर करतो, त्या ठिकाणी गाणी गातो, त्या ठिकाणी नाच करतो, काय वाटेल ते करतो. याचं कारण ट्रेकिंगच्या ठिकाणी फारसा निसर्ग अस्तित्वात फारसा नाही आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्या तरी तिथं डिस्टर्बन्स होत नाही आहे. पण जंगलात आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक हालचालीने तिथल्या प्राण्यांना डिस्टर्ब होणार असतो. हे पक्कं डोक्यात ठेवायला पाहिजे. म्हणून मी त्या ठिकाणी का जातो आहे हे माझ्या डोक्यात पाहिजे. जर मी त्या ठिकाणी निसर्ग पाहण्याकरता जाणार असू किंवा मी जाणार असेन तर माझ्या निसर्गाच्या प्रती माझी अत्यंत निष्ठेची भावना असली पाहिजे की माझ्यामुळं निसर्गाला कुठलाही डिस्टर्बन्स किंवा कमीत कमी डिस्टर्बन्स माझ्यामुळं मी निर्माण करीन. ही गोष्ट आपल्या डोक्यात असली पाहिजे तर आणि तरच आपण जंगलाच्या भागात जाऊ. नाही तर खरं सांगायचं झालं तर मजा जर करायची असेल तर ट्रेकिंगसारखी ठिकाणं किंवा या ठिकाणी सहलींची ठिकाणं आहेत अशा ठिकाणी जायला हरकत नाही. जंगल मजे करता नाही, जंगल हे सिरियस आहे. त्या ठिकाणी जे रुटीन आहे ते आपल्याला पाहायचं आहे, जे आपल्याला अदरवाईज पाहता येत नाही म्हणून आपण ते रुटीन पाहायला तिथे चाललो आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत सिरियस टोनमध्ये जायला पाहिजे. मी तिथं जे करणारे जे रुटीन 4-5 दिवस घालवणे, या 4-5 दिवसामध्ये काही एथिक्स हे मला पाळायलाच पाहिजेत आणि हे एथिक्स पाळल्यामुळे मी त्या भागाला कमीत कमी डिस्टर्बन्स निर्माण करेन. आता साधी गोष्ट आहे की अशा ठिकाणी किती जणांनी जावं. ट्रेकिंगचा एक ट्रेंड असा आहे की 50-50, 100-100 लोकंसुद्धा ट्रेकिंगला जातात. ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात कोलाहल होतो. कारण ते जातानाच गाणी गात जातात. तिथे गेल्यानंतर त्यांचं कॅम्प फायर होतो, तिथे त्यांची जेवणं होतात, तिथं 100-100 माणसं जेव्हा राहतात त्यावेळेला काय होत असेल तर प्रचंड डिस्टर्बन्स होतो. पण त्या ठिकाणी निसर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्तित्वात नसतो, त्यामुळे त्यांनी केलेल्या डिस्टर्बन्समुळे फार त्रास होणार नाही. पण आपण ज्या भागात जाणार आहोत जंगलांचे भाग, ज्या भागामध्ये जितके माणसं जास्त येतील तेवढा जास्त प्रमाणात डिस्टर्बन्स होणार आहे. त्यांचं अस्तित्व, त्यांचं राहणं, त्यांना पाणी पिणं
जंगलात काही सीझनला अतिशय थोडं पाणी असतं, ओढ्यांमध्ये अतिशय छोटे छोटे पाणवठे असतात. या प्राण्यांवर खरं तर पहिला अधिकार हा त्या प्राण्यांचा असतो. मी तिथं जेव्हा जाऊन राहतो त्यावेळेला मी तिथलं पाणी पितो आणि मी जर जास्त संख्येने गेलो तर मी जास्त पाणी तिथलं पिणार आहे. त्यामुळे तिथल्या प्राण्यांचा अधिकार मी हिसकावून घेतो आहे. म्हणून किती संख्येने जावं, किती प्रमाणात जावं, खरं सांगायचं झालं ना तर अगदी बोटावर मोजण्या एवढ्या लोकांनी जावं. म्हणजे 4 ते 5 ह्याच्या व्यतिरिक्त जास्त लोकांनी जंगलात जाऊ नये. माणसाच्या वावरण्याचा एक आवाज असतो, तो आवाज सुद्धा जंगलामध्ये खूप मोठा असतो. म्हणजे त्या 4-5 जणांच्या पेक्षा जास्त जण जर गेले तर ते इकडे इकडे वावरतील, स्वयंपाक करतील, पाण्यावर जातील, काही कुठेही जातील. त्याच्यामुळे जो आवाज होणार आहे हा आवाज हा त्या सगळ्या शांत वातावरणावर एक तरंग उठवत असतो. आपल्याला शांतपणे चालण्याची सवय नाही. प्राणी प्रत्येक पाऊल टाकतो त्यावेळी काही वेळ तो थांबतो आणि बघतो की आजूबाजूला आपल्या चालण्यामुळं, आपल्या आवाजामुळं कोणी जागरूक झालं आहे का. त्याच्या जीवाला सतत धोका असतो आणि आमच्या जीवाला धोका नसल्यामुळं आम्ही अत्यंत आरामात कुठेही जात असतो. आणि या आपल्या हालचालींमुळं आपला किती आवाज होतो याची केअर आपण करत नाही. पण प्रत्यक्षात जर 4-5 जणांपेक्षा जास्त जण गेले तर ते ॲडवायजेबल नाहीच आहे. जंगलात 4-5 जणांच्या वर जाण्याने जाऊ नये. 4-5 जणंसुद्धा जेव्हा असतात त्यावेळेला एकमेकांचा उपयोग एकमेकांना होऊ शकतो. म्हणजे जंगलात 1-2 जाऊन राहणं हे इतकं सोपं नाही आहे. भीतीदायक प्रकारे कदाचित जर अस्वलासारखा प्राणी असेल तर आपल्याला 2 जणांवर जर हल्ला गेला तर आपल्याला ते अतिशय अवघड जाणार आहे. त्यामुळे एक मिनिमम संख्या अशी पाहिजे की जी संख्या संरक्षणात्मक पण ठरेल आणि डिस्टर्बन्स करणारी पण राहणार नाही. अशी संख्या म्हणजे 4-5 आसपास संख्या, याच्यावर ही संख्या असता कामा नये. कुठेही जंगलात जाताना आपल्याला जंगलातनं चालत जावं लागतं. किंवा आपण असं धरू की जंगलात आपण जेव्हा शिरतो त्यावेळेला तिथपासून काही नियम आपल्याला पाळायला पाहिजे. त्यापैकी सगळ्यात पहिला एक नियम आहे तो म्हणजे जंगलात शिरल्यानंतर जंगलातून बाहेर येईस्तोपर्यंत आपल्या तोंडातनं खरं तर चकार शब्द निघता कामा नये. अनेक प्राणी असे आहेत की जे बोलतच नाहीत, जे आवाजच करत नाहीत. सहसा प्राणी हे कारणांचे आवाज करत नाहीत. म्हणजे त्याने एकमेकांना कॉल द्यायचा असेल, मेटिंग कॉल असेल किंवा त्याने भीती वाटली, दुसऱ्याला जागरूक करायचं असेल तरच फक्त ते ओरडतात. अदरवाईज अनावश्यक बोलणारा प्राणी जंगलात माणूस सोडला तर कोणी नाही. म्हणून आपण तिथं सतत जी आपली बडबड असते. म्हणजे मी एकदा जंगलात असं बसलो होतो झाडावर आणि खालनं एक ग्रुप गेला. त्या ग्रुप लांबनं येऊन माझ्या जवळनं जाऊन पुन्हा लांब जायचं म्हणजे त्यांची वचवच वचवच बडबड लांबपर्यंत ऐकायला येत होती. त्यावेळेला मला असं जाणवलं की ज्यावेळेला आपण जंगलात बोलत असू त्यावेळेला किती लांबनं आपला आवाज जात असेल, किती डिस्टर्बन्स होत असेल. म्हणून जंगलातनं जात असताना, वावरत असताना कमीत कमी आवाज असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये बोलणं तर नकोच. जे काय आपल्याला सांगायचे ते एकमेकांना खाणाखुणांनी सांगायला पाहिजे. खाणाखुणा एकमेकांना कळतात आणि जे खाणाखुणांनी सांगणं शक्य नाही आहे हे असं एकमेकांच्या जवळ जाऊन कानात कुजबुजल्यासारखं बोलायला पाहिजे, जेणेकरून आवाज होणार नाही. 4 दिवस आपण नाही बोललो तर काय होईल, कदाचित आपल्यालाच थोडंसं ते प्रॉब्लेमॅटिक होईल. पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही तुमचा आवाज बंद करता त्यावेळेला आजूबाजूचे आवाज तुम्हाला यायला लागतात. प्राण्यांची हालचाली, त्यांच्या पायांचे आवाज, त्यांचे एकमेकांना दिले जाणारे कॉल, कदाचित जर तुम्हाला धोका असेल तरी तो धोका तुम्हाला लांबनं कळतो. एखादा प्राणी जर येत असेल तर प्राण्याच्या पायाचे आवाज तुम्हाला लांबणं येतात. जर तुमचा आवाज बंद झाला तर, तुमची जर बडबड आवाज चालू असेल तर तुम्हाला यातलं काहीही ऐकायला येत नाही. म्हणून जंगलामध्ये कुठल्याही परिस्थितीत बोलू नका. काहीही झालं तरी बोलणं नकोच. आता चालायला लागतंच, कुठं इकडनं तिकडं जायला लागतं, तिकडनं तिकडं जायला लागतं. या वेळेला चालताना सुद्धा एक आवाज होतो. बऱ्याच वेळा लोकांना खाड खाड धाड धाड चालायची सवय असते. मध्ये आज त्याला काटक्या तुडवत, दगडं तुडवत चालायचं. तुम्ही एकदा लांब उभं राहून पहा. आपण जर असं चालत गेलो तर या चालण्याचा आवाज खूप लांबपर्यंत येतो. म्हणून जंगलामध्ये चालताना सुद्धा अत्यंत कॉशसली चालायला पाहिजे. अशा भागावर पाय टाकायला पाहिजे की जिथनं आवाज येणार नाही, जिथं काटक्या मोडणार नाहीत, जिथला जो आवाज लांबपर्यंत पायाचा येणार नाही, चालण्याचा आवाज येणार नाही. एकट्या माणसाचा आवाज येतो तर 4-5 माणसं जेव्हा चालतात किंवा 5-6 माणसं चालतात त्यावेळेला त्याचा किती आवाज येत असेल. त्यामुळे चालताना येणारा आवाज हा टाळायलाच पाहिजे. पुढची गोष्ट, जंगलात आपल्याला मुक्काम करावा लागतो. 3-4 दिवस जर मुक्काम करायचा असेल तर कुठं करायचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिली एक गोष्ट सांगतो, आपण नेहमी पाणी जवळ पाहून मुक्काम करतो, पण पाण्याच्या जवळ मुक्काम करायचं नाही.
पाण्यावर सगळ्यांचा अधिकार आहे किंवा पाणी ही सगळ्यांची गरज आहे आणि पहिला अधिकार तिथे राहणाऱ्या प्राण्यांचा आहे, आपला नाही. त्यांना पाण्यावर पाणी प्यायचं असतं. प्रत्येकाच्या पाण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. काही जण संध्याकाळी येतात, काही जण रात्री येतात, काही जण पहाटे येतात, दिवसासुद्धा काही जण येतात. पण या त्यांच्या वेळा या चुकल्या तर त्यांना दुसऱ्या दिवशीपर्यंत पाणी मिळत नाही. कारण मध्ये आधे येणं हे त्यांच्या जीवाला धोका असतो. म्हणून पाणी प्यायला त्यांना विशिष्ट वेळ द्यायला लागतो. अशा वेळेला जर आपण तिथं राहणार असू तर त्यांना पाण्यावर येता येत नाही. अनेक वेळेला उन्हाळ्याच्या काळामध्ये ओढ्यामध्ये लांब लांबपर्यंत पाणवठे असतात. त्यामुळे प्राण्याने आपल्या जवळचा एक पाणवठा शोधलेला असतो की ज्या पाण्यावर तो पाणी प्यायला हमखास जातो आणि आपण तिथं असू तर त्याला तिथं जाता येत नाही. म्हणून राहण्याचं ठिकाण हे पाण्यापासून लांब असलं पाहिजे. पाण्यापासून तशा जवळच्या अंतरावर ज्याला रिचेबल डिस्टन्स म्हणतात असं डिस्टन्स असल्या हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जिथं राहतो तिथं आपल्याला पाणवठा लांबवर दिसलं तर फार उत्तम. अशा वेळेला त्या पाणवठ्यावर कोण प्राणी येतात वगैरे वगैरे आपल्याचं निरीक्षण बसल्या जागून आपल्याला करता येतं. खरं सांगायचं झालं तर जंगलामध्ये 24 तास निरीक्षण आवश्यक आहे. निरीक्षणाच्या वेळा जरी काही महत्त्वाच्या असल्या तरी 24 तास जंगलात निरीक्षण चालू असणं आवश्यक आहे. आता राहायचं कुठं तर पाण्यापासून लांब राहायचं. आणि राहायचं कसं तर त्या ठिकाणी तंबू टाकायचं का तर माझ्या मते जंगलात तंबू वापरू नये. जंगलामध्ये आपण झाडाखाली राहायला शिकलं पाहिजे. जंगलामध्ये खाली एक चादर टाकून त्याच्यावर झोपणं शिकलं पाहिजे, जेणेकरून लांबनं आपण दिसणार नाही. आपण तंबू किंवा काही उभारला, सध्याचे तंबू मिळतात निळ्या रंगाचे, लाल रंगाचे, ट्रेकिंगचे तंबू, हे तर तंबू जंगलात अजिबात नेऊ नयेत. झाडाखाली राहावं जेणेकरून आपल्याला आपला डिस्टर्बन्स फार लांबपर्यंत जाणार नाही. हा निवास कसा असावा तर फक्त सतरंजा आणि थोडंसं सामान आपलं आजूबाजूला, जेणेकरून लांबनं आपण इथं राहिलो आहे हे कळणारच नाही. आपण तिथं राहणार आहोत, तिचा आवाज आपण करणार नाही, आपण बोलणार नाही आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या हालचाली करत असताना एक सदोदित आवाज होत असतो. भांड्यांचा आवाज, आपल्या सॅकचा आवाज, हे सगळे आवाज टाळण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून आपली प्रसिद्धी होणार नाही. आपण इथं राहतो त्याची प्रसिद्धी होणार नाही आणि त्यामुळे प्राणी डिस्टर्ब होणार नाही. पुढची गोष्ट की जर आपण चूल करणार असू, मी मागच्या एक व्हिडिओमध्ये सांगितलं की चूल करणार असू तर चूक आहे. जंगलात धूर करू नका. जंगलामध्ये धूर जास्तीत जास्त टाळा. शेकोटी तर नकोच नको. कितीही थंडी पडली तरी चालेल पण शेकोटी नाही, कारण तिचा धूर फार लांबपर्यंत जातो आणि खूप लांबपर्यंत आपली प्रसिद्धी होते. त्यामुळे धूर जंगलामध्ये नको, धूर टाळा. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जंगलामध्ये पाणी पिणं हा जो एथिक्सचा भाग आहे. जंगलात जे पाणी वापरतो आपण हे शहरासारखं वापरायचं नाही. जंगलामध्ये असलेलं पाणी, पाणवठ्यात असलेलं पाणी हे जूनपर्यंत पुरणारं असलं पाहिजे. इथल्या प्राण्यांना तो एकमेव जगण्याचा आधार आहे. तिथं ते पाणी प्यायला येणार आहेत आणि त्याच्यावरच त्यांचं जीवन चालणार आहे. तुम्ही आम्ही 1 दिवसाच्या 4 दिवसाच्या मजे करता संशोधनाच्या नावाखाली का असेना, माहितीच्या नावाखाली का असेना, आपण गरज नसताना तिथं जाणार आहोत आणि तिथं गेल्यानंतर त्यांचं पाणी आपण पिणार आहोत. म्हणून हे पाणी किती असावं तर कमीत कमी मिनिमम पाणी प्यायला पाहिजे. उगाचच पाण्याने तोंड धुतोय, पाण्याने आंघोळ करतोय, आंघोळीची तर गोष्ट सोडा. जंगलामध्ये आंघोळी गोष्ट करायची नाही. 4 दिवस आपण राहायला तर 4 दिवस आंघोळ नाही केले तर काहीही होत नाही, कुठलेही रोग आपल्याला होत नाही, काही होत नाही. म्हणून जंगलात असताना आंघोळ नकोच नको. तोंड अगदी लिमिटेड धुवायला पाहिजे. साबणाचा वापर कमीत कमी करायला पाहिजे. जर साबणाचा किंवा पाण्याचा वापर करणार असू तर पाणवठ्यापासून लांब जाऊन पाण्याचा वापर करायला पाहिजे, जेणेकरून ते तोंड धुतलेलं पाणी पुन्हा पाणवठ्यात मिसळता कामा नये. त्या पाणवठ्याचा जो शुद्धपणा आहे ना, तो शुद्धपणा आपण टिकवला पाहिजे. आपल्या कुठल्याही प्रकारच्या कृतीनी त्या पाण्यात काहीतरी घाण मिसळते असं होतं कामा नये. मग काही जण सवय असते खरकटं पाण्यात टाकून देतात, काही जणं पाणवठ्यातच साबणाने तोंड धुतात. आणि तुम्ही विचार करा, ज्या पाण्यावर प्राण्यांचं जीवन अवलंबून आहे ते आपण किती केअरफुली सांभाळलं पाहिजे. त्याचं कारण मी सांगितलं की पहिला अधिकार त्यांचा हे डोक्यात ठेवा. त्या ठिकाणी जाण्याचा, राहण्याचा पहिला अधिकार त्यांचा, पाण्याचा, खाण्याचा पहिला अधिकार त्यांचा, सगळे अधिकार पहिले त्यांचे आहेत. पुढची गोष्ट, आपण तिथं राहणार म्हणजे आपण स्वयंपाक करणार. स्वयंपाक कमीत कमी करावा असं मी मागच सांगितलं की आपण मोठमोठे स्वयंपाक चुली आणि असं काही करणार नाही. त्या ठिकाणी शक्यतो रेडी फूड आणि फास्ट कुकिंग फूड्स आणि गॅस असे आपण वापरणार आहोत, जेणेकरून स्वयंपाकाला फार वेटेज आपण देणार नाही आहोत. त्यामुळे स्वयंपाकाचा डिस्टर्बन्स जास्तीत जास्त टाळणार आहोत. पण स्वयंपाकातून उत्पन्न होणारे जे बाय प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे
कांद्यांची सालं असतील, बटाट्यांची सालं असतील किंवा काही असेल, खरकट असेल, जेवून झाल्यानंतर उरलेलं असेल, हे सगळं आपण एका पिशवीत बांधून घेणार आहोत. आणि नंतर जंगलातून बाहेर जाताना हे सगळं आपल्याबरोबर आपण जंगलातनं बाहेर घेऊन जाणार आहोत. यातली कुठली गोष्ट आपण जंगलात ठेवणार नाही आहोत. आपण तिथं घेऊन गेल्याच्या अस्तित्वाच्या खुणा हा आपल्याला तिथं दिसता कामा नयेत. त्यानंतर रॅपर्स असतात, अनेक बिस्किटं आपण खातो, अनेक पॅक गोष्टी आपण आणलेल्या असतात, त्यांचं प्लास्टिक असतं. हे सगळं आपल्याला त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गोळा करायचं आणि हे सगळं एकत्र जंगलाच्या बाहेर घेऊन जायचं. अजून एक गोष्ट एथिक्सपणे पाळण्यासारखी, जाताना चालताना 4ही दिवस आपण बोलणार तर नाहीच होत, पण जंगलामध्ये फिरत असताना सुद्धा आपली एक काळजी अशी घ्यायची की आपल्या फिरण्याचा त्रास किंवा डिस्टर्बन्स इतरांना होत नाही आहे ना, हे पाहायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी आपण जातो आहे आणि जाताना मध्ये काहीतरी आपल्याला दिसले, एखाद्या वारूळमध्ये आहे आणि आपल्या चालण्याने ते वारूळ तुटणारे, तर आपण ते तोडणार नाही आहोत. काही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्यामुळे तिथल्या सिस्टीमला कुठलाही धक्का धोका पोचेल असं आपण वागणारच नाही आहोत. ही फिरताना घ्यायची काळजी. अनेकदा असं असतं की काही लोकांना सवय असते की बॉटनिकल कलेक्शनच्या नावाखाली प्रत्येक झाड तोडत नेतात. खरं तर या बॉटनिकल कलेक्शनच्या वर काही आवश्यकता नाही. फार मोठे शास्त्रज्ञ असतील त्यांनी फक्त त्या गोष्टी कराव्यात, ते सुद्धा लिमिटेड प्रमाणात कराव्यात. पण तुम्ही आम्ही ते झाड तोडण्याची गरजच नाही आहे. त्यामुळे झाडाची कुठली पानं हे आपण तोडायची नाही आहेत, त्यांना आपण डिस्टर्ब करायचं नाही आहे. अजून एक गोष्ट, एखादी गोष्ट जर आपल्याला दिसते ज्याच्यामध्ये छोटंसं प्राण्यांचं घर आहे किंवा छोटंसं काहीतरी त्यांचं वारूळ केलेलं आहे, तर हे वारूळ आपल्यामुळं तुटेल किंवा काही होईल हे आपल्या हातनं होऊ द्यायचं नाही. त्यांचं तुम्हाला कारण मी पहिल्यानं सांगितलं की इथे जगण्याचा अधिकार त्यांचा आहे, हे त्यांचं गाव आहे. तुम्ही तिथं ऑड मॅन आउट आहात, त्यामुळे आपल्याला हे नको आहे. एखाद्या पक्षाचं घरटं दिसलं, एखाद्या कोणाचंही घरटं दिसलं तर आपण फांद्या बाजूला सारून किंवा काहीतरी झाडावर चढून त्या ठिकाणी जाऊन पाहण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. दुर्बिणीचा वापर करा, काही करा, पण जेणेकरून कदाचित त्या घरट्यामध्ये पिल्लं असू शकतात, अंडे असू शकतात, काही असू शकतं. ह्याच्यामध्ये त्या प्राण्यांचं काहीतरी कॅल्क्युलेशन आहे, त्या कॅल्क्युलेशनने ते तिथं जगत असतात. पण आपल्यामुळं हा डिस्टर्बन्स जो होतो हा त्याच्याने टाळायचा. त्यानंतर पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 दिवस आपण जे जंगलात राहणार आहोत, याच्यामुळे अनेक वेळेला आपण मलमूत्र विसर्जन आणि आपले विष्ठा तिथे टाकणार आहोत. ह्याचा खरा नियम असा आहे, आपण तुम्ही जर म्हणाल की आपली विष्ठा ही नॅचरल आहे, पण आपण खाल्लेले कंटेंट नॅचरल नसतात आणि त्यामुळे तसली तेल ती का आपल्या विष्ठेतनं जे बाहेर पडतं ते त्या जंगलामध्ये पुन्हा ऑड मॅन आहे. त्यामुळे त्या जंगलाची इकोसिस्टीम हलू शकते. आता हे टाळता तर येणार नाही, पण काय करता येईल तर ज्या वेळेला आपल्याला विष्ठा करायची असेल त्यावेळेला त्या ठिकाणी एखादा खड्डा करून आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि नंतर ते पुरून टाकू शकतो की जेणेकरून प्राण्यांना कळणार सुद्धा नाही. या सगळ्या गोष्टींमुळे तिथले प्राणी डिस्टर्ब होत असतात. आपण जर 4-5 जण एका ठिकाणी राहणार असू आणि 4-5 दिवस राहणार असू तर किती ठिकाणी आपण या गोष्टी करून ठेवू याचा तुम्ही विचार करा. आणि त्याच्यामुळे त्या भागामध्ये डिस्टर्बन्स तयार होणार आहे. थोडक्यात सांगायचं तर तुमच्या माझ्या तिथल्या 8 दिवसाच्या, 4 दिवसाच्या, 3 दिवसाच्या वावरामुळे आपल्या काही ना काहीतरी पाऊल खुणा देत असतात. उदाहरणार्थ आपण ज्या ठिकाणी राहणार असू त्याचं ठिकाण पालापाचोळ्यात असेल आणि त्याच्यावर आपण सतरंजी टाकली, त्या ठिकाणी आपण झोपलो तर आपल्या सतरंजीमुळे तो पालापाचोळा दबला जातो, चपटा होतो आणि प्राण्यांच्या एकदम पटकन लक्षात येतं की या ठिकाणी काहीतरी वेगळं आहे. पण जाताना त्या ठिकाणी सारवासारव करून जायला पाहिजे. तर सारवासारवच म्हणता येईल. म्हणजे ते पानं पुन्हा एकत्र करा, त्या ठिकाणी काटका टाका, जेणेकरून लांबनं कोणाला असं वाटणार नाही की कोणी या ठिकाणी राहिलं आहे. जाताना आपली प्रत्येक गोष्ट तिथली मिटवायची. आपण टाकलेली प्रत्येक गोष्ट बरोबर घ्यायची. कागद असो, प्लास्टिक असो, रॅपर्स असो, खरकट असो, काही असो, सगळं एकत्र करून घ्यायचं आणि हे जंगलाच्या बाहेर न्यायची, ही आपली जबाबदारी आहे. आपण त्यांच्या घरामध्ये घाण करायला आलेलो नाही आहोत हे पक्का डोक्यात ठेवलं पाहिजे. आणि जर आपण तसं करत असू तर अक्षम्य गुन्हा आहे असं आपल्या लक्षात राहायला पाहिजे. आणि हे नुसतं आपण नाही तर आपल्यावर येणाऱ्या प्रत्येकाकडे या गोष्टी, प्रत्येकाला या गोष्टीची जाणीव करून द्यायला पाहिजे. म्हणजे जंगलात शिरतानाच इथं आपली आवश्यकता नाही आहे. दुसरी गोष्ट, जर आपण जाणार असू तर आपण तिथं वावरताना कुठलाही डिस्टर्बन्स करणार नाही आहोत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे परत येताना आम्ही इथे येऊन गेलो होतो याची कुठलीही खूण त्या ठिकाणी राहणार नाही आहोत एवढं आपण पाहणार आहोत. हे जे आहेत हे जंगल एथिक्स आहेत.
आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की मुक्कामाच्या ठिकाणी आपण कसे राहणार आहोत, काय काय एथिक्स पाळणार आहोत, हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये पाहू. धन्यवाद.